महाराष्ट्राचा आवाज जिथे ऐकल्या जातो त्या झिरो आवर मध्ये मी सरिता कौशिक आपले स्वागत करते। आजच्या भागाची सुरुवात करूयात प्रत्येक घरात डोकावू पाहणाऱ्या विषयानं, पालकांची चिंता वाढवणारा आणि विषय समाज व्यवस्थेला आवाहन देणारा, ड्रग्सचा आणि त्याच्या विळख्यात अडकणाऱ्या शाळकरी मुलांचा विषय। याच प्रकरणात आज 4 गोष्टी घडल्यात। शाळकरी मुलं ड्रग्सच्या आहारी कशी जात आहेत याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। दुसरी गोष्ट, नाशकातील ड्रग्स कारवाईवरून राज्याचं राजकारण तापलंय। तिसरी गोष्ट, ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटीलचं नवं सीसीटीव्ही आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेवरची कारवाई। चौथी गोष्ट, ललित पाटील प्रकरणात भाजपचा एक मंत्री सहभागी असल्याचा काँग्रेसचा आरोप। महाराष्ट्र आणि ड्रग्स या सगळ्या गोष्टींचा सखोल विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे। समीर वानखेडे तर आपल्या बरोबर असणार आहेतच, पण आम्ही तुमच्यासाठी याच विषयाबाबत आणली आहे एक विशेष कहाणी। अंगावर काटा आणणारी आप बीती नाशिकच्या अशा बापाची, ज्याच्या शाळकरी मुलाला इथल्या माफियानं आपल्या ड्रग्सच्या जाळ्यात ओढून घेतलं। सुरुवात झाली पुण्यातून, ससून रुग्णालयातून पळालेल्या ड्रग्स माफिया ललित पाटील पासून। ते धागेदोरे रोज उलगडत गेले। झिरो आवर मध्येच आम्ही तुम्हाला विशेष शोध पत्रकारितेतून सांगितलं होतं की राज्यातील MIDC परिसरातील युनिट्स हे ड्रग्स निर्मितीचे केंद्र बनत आहेत आणि ते सिद्धही होत आलं। एका आठवड्याच्या आत हे धागेदोरे पोहोचले थेट नाशकातील ड्रग्सच्या साम्राज्यात। मुंबई पोलिसांनी नाशकात जाऊन ड्रग्स बनवणारा कारखाना उद्ध्वस्त केला। शेकडो कोटींचं ड्रग्स जप्त केलं। काही तस्करांना अटक केली। शिंदेगाव, वडाळा गावात छापेमारी केली आणि आणखी एक भयाण वास्तव पुढे आलं। ते म्हणजे फक्त तरुणाईच नाही तर शाळकरी मुलंही याच ड्रग्सच्या आहारी जात आहेत। अत्यंत जबाबदारीनं आणि गांभीर्यानं आणि दुर्दैवानं हे मान्य करावं लागलंय आणि त्याचाच पुरावा देणारा हा व्हिडिओ जो तुम्ही आता स्क्रीनवर पाहताय। गेल्या 2 दिवसापासून हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला। हा व्हिडिओ नाशिकमधील असल्याचा दावा केला जातोय। ABP माझा आणि पोलीस दोघेही त्या व्हिडिओच्या पडताळणीच्या प्रयत्नात आहेतच। हे सुरू असतानाच राज्यात राजकारण तापलं। शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामाच मागितला। बघूयात। नाशिकचं नागपूर होऊ देणार नाही, कारण या नाशिक शहरावर शिवसेनेचा अधिकार आहे, प्रेम आहे। 20 तारखेला सगळ्यात आधी शिवसेनेचा विराट मोर्चा निघेल जिल्हाधिकारी कार्यालयात। हा आमचा इशारा मोर्चा आहे। हा एक इशारा आहे। जे या ड्रग्स माफियांना पोचतायत, गुंडांना पोचतायत, त्यांच्यासाठी हा इशारा आहे। त्या अड्ड्यांना पाठीशी घालणाऱ्यांच्या गाड्या अडवल्या जातील, मग ते मंत्री असतील किंवा मंत्र्यांचे बाप असतील। वेळ पडली तर नाशिक बंद करायची वेळ आली तरी आम्ही नाशिक बंद करू त्या विषयावरती। तुला ड्रग्स माफिया आणि ड्रग्सच्या बद्दल मोर्चात काढायचं असेल तर नाशिकमध्ये काढू नकोस। एक मोर्चा मातोश्रीवर काढ। ससूनमधून जेव्हा ललित पाटील फरार झाला त्यावरून तिथल्या डॉक्टरांसह पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आणि त्याच ललितवरून आजकाल प्रत्येक गोष्टीवर तापणार तसे राजकारणही तापलं। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी आधी मंत्री दादा भुसे आणि आता तर थेट भाजप मंत्र्यांचा ललित पाटीलला पळवण्यात हात असल्याचा गंभीर आरोप केलाय। इतकंच नाही तर प्रकरणाची CBI चौकशी व्हावी, ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करण्याचीही मागणी केली आहे। ललित फरार झाल्यानंतर नाशकात पोलिसांनी कारवाया केल्या, त्यात कोट्यावधींचं ड्रग्ज जप्त केलं आणि खासदार संजय राऊतांना आज नाशकात उडता नाशिक झाल्याचा आरोपही केला। यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न। तो प्रश्न बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला।
आजचा आपला प्रश्न होता, नाशिक MIDC ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई. पंजाब गुजरात नंतर उडता नाशिक होतंय का? 2 दिवसात 2 मोठ्या कारवाया. तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. कधी काही समुद्रमार्गे देशात येणारं ड्रग्ज आता आपल्या राज्यात निर्माण होऊ लागलं. बंद पडलेल्या औषधी कारखान्यांमध्ये हाच ललित पाटील आणि त्याचे साथीदार ड्रग्ज निर्मिती करू लागले. त्याच्याशी संबंधित कारखान्यावर कारवाई सुरू आहे. त्याच दरम्यान ललित पाटीलचा आणखी एक CCTV समोर आला. ज्या ससून रुग्णालयातून तो फरार झाला त्याच रुग्णालयाच्या परिसरात तो आपला साथीदार अभिषेक बलकवडेशी बोलताना दिसतोय. त्याच अभिषेक बलकवडेला नेपाळ बॉर्डरहून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याच्याशी संबंधित नाशकातील काही ठिकाणांवर छापेमारी केली. तर त्यात काल रात्री पोलिसांना तब्बल 3 किलो सोनं सापडलं. ते जप्त केलंय. ही टोळी जे मेफेड्रोन ड्रग तयार करायची त्याच्याच विक्रीतून हे 3 किलो सोनं घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. जेव्हा अभिषेक बलकवडेला पकडलं तेव्हा त्याच्यासोबत पोलिसांनी फरार ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावालाही पकडलं. त्याच भूषण पाटीलचा ड्रग्जचा कारखाना पोलिसांनी नाशकात उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांनी ललित पाटलाच्या घरी चौकशी केली. आज ललित पाटीलच्या आईनं ABP माझाशी बोलताना एक चिंता व्यक्त करत पोलिसांवर एक गंभीर आरोप केलाय. परवाच्या दिवशी म्हणे तुमच्याकडे ना म्हणे पोलीस म्हणून मी आलोय म्हणे, तुमच्या ललितला एन्काउंटर करणारे म्हणे राजकारणी, सगळे राजकारणीतले लोक आहे ना, त्यांनी पोलिसांना सांगितले का जिथं दिसेल तिथं याचं एन्काउंटर करावं. तुमची काय अपेक्षा काय मग आता? पण बुवा असं ना, तुम्ही त्याला शिक्षा द्या, जिथं असेल तिथं पकडा, ते शिक्षा द्या, पण एन्काउंटर का करता बुवा असं आम्हाला टेन्शन आले, दुसरं काही नाही. भूषण कधीपासून घरात नाहीये? तुमच्या घरातनं कधीपासून गेलाय? त्याला आता तरी 1 महिना होता आला. हो. काय सांगून गेला होता? तो म्हणे सगळे देवदर्शनाला जातो आणि बालाजीला जातो. हो, बालाजीला जातो सांगून गेला होता. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे हेच ड्रग्ज कॉलेज पासून आपल्या शाळांपर्यंत पोहोचले. चिमुकले ज्यांच्या शाळेच्या बॅगेत पाहिजेत पुस्तके तिथे कशा सापडत आहेत ड्रग्जच्या पुड्या? कोण देतायत त्यांना हे ड्रग? कसे घेऊ शकतात चिमुकले हे ड्रग? अंगावर काटा आणणारी, मानवी संवेदना नसणाऱ्या या माफियांच्या जाळ्यात अडकलेल्या अशाच एका लहानग्याच्या वडिलांच्या तोंडून आम्ही ऐकवतो तुम्हालाही अंगावर काटा आणणारी कहाणी. त्यांचे नाव आम्ही सांगू शकत नाही, त्यांचा चेहराही आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. एवढंच सांगू शकतो की ते पूर्ण मदत करत आहेत नाशिक पोलिसांना आणि आम्ही त्यांच्या हिमतीला सलाम करतो. बघूयात. सर, तुमचं खरं अभिनंदन, कारण तुम्ही धाडस केलेलं आहे आणि तुम्ही आपली प्रतिक्रिया व्यक्त करतायत. नेमकं हे काय प्रकरण होतं? तुमचा मुलगा कसा अडकला, काय सांग? नमस्कार. मी नाशिकमध्ये गेले 23 वर्षापासून राहतो आहे. माझा मुलगा साधारणतः 15-16 वर्षाचा आहे आणि तो 10वीला याच वर्षी होता. तर आम्हाला साधारणतः फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान त्याच्या काही हालचालीवर चेंजेस झालेत असं कळायला लागलं. त्यानंतर आम्ही त्याच्याकडे थोडंसं लक्ष देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला त्याच्या बॅगेमध्ये, स्कूलच्या दप्तरामध्ये एक पाकिट सापडलं की जे ड्रग्जसारखं होतं. त्याची खोलवर चौकशी केल्यानंतर पहिला तर तो कबूल नाही झाला, पण त्यानंतर तो कबूल झाला आणि मग आम्ही त्याला घरातच ठेवण्याचा प्रयत्न केला, स्कूल पण बंद करण्याचा प्रयत्न केला, पण तर तो व्हायब्रंट झाला आणि त्यानंतर त्यानं एक दिवस अचानक घर सोडून दिलं. त्यानं त्या अगोदर जेवण सोडून दिलं होतं. घर सोडून दिल्यानंतर मग हा विषय खूप गंभीर आहे याची कल्पना आल्यानंतर आम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली आणि घर सोडून गेल्यानंतर त्या दिवशी रात्री तो एका गार्डनमध्ये रात्रभर झोपल्याचं आम्हाला कळालं आणि तिथं तो सापडला पोलिसांना. आता माझा मुलगा म्हणून मी त्याच्याकडं जास्त लक्ष देऊ शकलो, कारण की आम्ही मेडिकल फील्डमध्ये सर्व्हिसेसला असल्यामुळे आम्हाला ते सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि त्यामुळे तो त्यातनं बाहेर पडला. तुमचा मुला ड्रग्सच्या आहारी कसा गेला? त्याला ड्रग्स कसं मिळत होतं आणि हे तुमच्या लक्षात का नाही आलं?
पहिली गोष्ट, मुलगा म्हणल्यानं टीन एजमध्ये आपण जास्त लक्ष देत नाही, कारण त्यांचं हार्मोन चेंजेस होत असतात, त्यामुळे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो, प्रेमानं सगळ्या गोष्टी समजवायचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळी त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस दिसायला लागले, जसं की तो चिडचिड करायला लागला, स्वतःची गोष्ट मनवण्यासाठी कुठल्याही मार्गाचा वापर करायला लागला, घरातनं निघून जाणं, जेवण न करणं, शाळा बंक करणं. म्हणजे त्याच्या शाळेत आम्ही रेकॉर्ड काढल्यानंतर कळालं की तो शाळेला येतच नव्हता. त्यावेळी आम्हाला कळालं की हा वेगळ्या मार्गानं निघून गेलेला आहे. ते ज्यावेळी ते पाऊच सापडलं त्यानंतर आम्ही स्वतः पण त्या ठिकाणी गेलो ज्या ठिकाणी मिळतं आहे, कारण त्यानं काही गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या. तिथं गेल्यानंतर ते एक भयानक प्रकार होता की ते सहज एखाद्या भाजीपाला जसा विकला जातो तसं हे ड्रग्स तिथं उपलब्ध होत होतं, आणि त्याच्यावर कोणाचा अंकुश नसल्यासारखं पूर्ण पिक्चर होतं. पण ज्यावेळी प्रशासनाच्या सगळं लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनानं कारवाई केली आणि ते सगळं तिथनं उद्ध्वस्त केलं असं आम्हाला कळालं. कुठल्या ठिकाणी मिळत होते ड्रग्स? हे पंचवटी भागात त्यावेळी माझा मुलगा त्यांच्या आजी आजोबांच्याकडे राहतो, कारण की 10वीचं वर्ष होतं म्हणून. तर पंचवटी भागात ते मिळत होतं नाशिकच्या. पण मग ज्यावेळेस कळालं त्यावेळेस तुमची फर्स्ट रिॲक्शन काय होती? तुम्हाला काय वाटलं? काय धक्का बसला तुम्हाला? काय झालं नेमका? साहजिकच आहे, आम्ही एका चांगल्या एज्युकेटेड फॅमिलीचे आहे, नवरा बायको दोघंही. माझी इच्छा होती ज्यावेळी तो सापडला पोलिसांना दुसऱ्या दिवशी, त्यावेळी मी एका पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर त्याला म्हटलं की माझी इच्छा होती की तू लाल दिव्याच्या गाडीतनं पुढं बसून यावं अशी माझी इच्छा होती, आणि तू आज 2 कॉन्स्टेबलच्या मध्ये बसून येतोयस, हे माझं मी आतापर्यंत जे काही कमवलं किंवा तुझ्या बाबतीत जे काही स्वप्न बघितली होती ती सगळी फोल गेली की काय असं मला वाटलं. आणि अक्षरशः आम्ही तिथं त्यावेळी निशब्द होतो, पण आम्हाला पोलिसांनी सावरलं, प्रशासनाने सावरलं, आणि त्यातनं आम्ही थोडंसं म्हणजे आमचं कुटुंबसुद्धा आणि माझा मुलगासुद्धा यातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. पण याला ड्रग्स म्हणजे सहज कसं उपलब्ध होत होतं? तो तिथपर्यंत कसा जायचा? त्याला पैसा कुठून मिळत होता? घरातनं काही वस्तू त्यांनी बाहेर नेल्या होत्या का? पैसा कुठून देत होते? बेसिकली काय, आम्ही दोघंजण सर्व्हिस करत असल्यामुळे आम्ही एक पॉकेट मनी म्हणून किंवा तो शाळेत जातो आणि येताना काहीतरी खाऊन येईल या अपेक्षेनं त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्याला थोडेफार पैसे द्यायचो. आमच्या मोबाईलचे ॲप जे आहेत ते त्याच्या मोबाईल ॲप डाउनलोड असल्यामुळे तो त्यातनं सहज पैसे खर्च करत होता, आणि आम्हाला वाटायचं की प्रत्येक वेळी तो काहीतरी ब्रेकफास्ट किंवा काहीतरी खाण्याचेच पदार्थ घेत असेल. एवढ्या लहान वयात प्रत्येकावर संशय घेणं कुठल्याही पालकाला शक्य होत नाही, ही पण तितकीच खरी गोष्ट आहे. आणि त्याच प्रेमापोटी आम्ही त्याच्यावर दुर्लक्ष केलं, पण त्या प्रेमाचं दुर्लक्षाचं खूप मोठा किंमत आम्हाला मोजावी लागली गेल्या वर्षभरापासून आमच्या कुटुंबाला. पण त्याची मोडस काय होती नेमकी? म्हणजे तुम्ही आता मुलाला बाहेर काढले ह्या संपूर्ण जाळ्यामधनं, पण मोडस कशी होती? तुमचा जो काय अभ्यास आहे त्याचं फ्रेंड सर्कल कसं होतं? त्याच्या मित्रपरिवारामध्ये पण कोणी असं ॲडिक्ट होतं का? काय बेसिकली तो मित्रांची नावं सांगत नाही, पण त्याचं जे शाळेचं सर्कल होतं आणि आत्ता जे कॉलेजचं सर्कल आहे ते क्वालिफाईड आणि चांगल्या फॅमिलीतले आहेत. त्या सगळ्यांच्याकडे आम्ही चौकशी केली पर्सनली जाऊन, तर तिथं असं कोणी आढळलं नाही. पण तिथं जवळपास राहणाऱ्या मुलं याच पद्धतीनं अंमली पदार्थाचं सेवन करतात हे आमच्या कानावर येत होतं, पण ती कोण आहेत हे आम्हाला कळत नव्हतं आणि आजही कळालेलं नाही आहे. मुलग्याजवळ ट्रीटमेंट साधारणतः 4 महिने आम्ही केली, त्यानंतर तो बऱ्यापैकी बाहेर आला. त्याचं जे केमिकल इनबॅलन्स झाला होता तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. की आम्ही त्याचा मोबाईल ज्यावेळी पहिल्यांदा पाऊस सापडला त्यावेळी फोडून टाकला, आणि त्यानंतर त्याला आम्ही कॉन्टॅक्ट लिस्ट करून टाकला, त्यामुळे ते आम्हाला आजपर्यंत नाही कळालं. अगदी 6वी 7वी ते 10वी पर्यंतच्या मुलांपर्यंत ड्रग्ज येऊन पोहोचलेला आहे. न कळत्या वयामध्ये त्यांना असे ड्रग्स हाती लागते, त्यामुळे पिढी ना पिढी बर्बाद होते. यासाठी पोलिसांबरोबरच समाजानेही जागरूक राहण्याची अत्यंत गरज आहे. कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. यावर महाराष्ट्रानं काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते बघूयात. जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न, नाशिक MIDC ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई. 2 दिवसात 2 मोठ्या कारवाया. पंजाब गुजरात नंतर उडता नाशिक होतंय का? रोशन यांचा X वरून ड्रग्सचा विळखा महाराष्ट्राला पडला तर नियंत्रणापलीकडे जाईल. एकाच जिल्ह्यात ड्रग्समुळे 100 आत्महत्या धक्कादायक आहेत. X वरून सुधीर लोखंडे, गुजरातमध्ये पकडलेल्या ड्रग्सचं काय झालं ते तपासा आधी. तेच ड्रग्स महाराष्ट्रात तर पसरवले जात नाहीत ना. YouTube वरून विनोद कापसे, होय नाशिकमध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढलं आहे.
यूट्यूबवरून प्रफुल्ल, एक आरोपी 9 महिने दवाखान्यात 5 स्टार जीवन जगतो, ड्रग्सचा विळखा तरुण पिढी पोखरतोय, गृह खातं नेमकं कोणासाठी आणि कशासाठी आहे? यूट्यूबवरून विष्णू पाटील, त्या ललित पाटीलला राजकीय नेते पाठीशी घालतात. तपास यंत्रणाच्या दृष्टीनं हा विळखा किती मोठा आहे हेच आता जाणून घेणार आहोत. गेल्या वर्षी झालेल्या कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणानंतर बॉलिवूडच्या बड्या कलाकारांचीही चौकशी झाली. संपूर्ण प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तपास केला. त्याच एनसीबीनं राज्यभरात ड्रग्ज विरोधात अनेक कारवाया केल्यात. मुंबईत ते नांदेड पर्यंत ज्या समीर वानखेडेंच्या नेतृत्वात कारवाया झाल्या, तेच समीर वानखेडे आता आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात महाराष्ट्र आणि ड्रग्सचा विळखा. समीरजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर या शो मध्ये. खरं तर आपण बघितलंच असेल, आज एकानंतर एक ज्या कारवाया होत आहेत नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, नांदेडमध्ये, MIDC मध्ये हे अशा पद्धतीचं जाळं पसरलेलं आहे. काय सांगाल? वंदे मातरम. हे जे प्रकरण चाललेलं आहे सतत, हे म्हणजे नवीन काय प्रकरण नाही. ते सतत आम्ही पण जेव्हा मी कार्यरत होतो एनसीबी मध्ये, DRI मध्ये, तेव्हाच हे खूप मोठा प्रश्न होता आणि एक युनिव्हर्सल प्रॉब्लेम जे म्हणतात ते प्रॉब्लेम आहे. आता तरी म्हणजे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज ते केसेस वगैरे करतात आणि आता लोकांच्या समोर आलेला आहे प्रश्न. पण दिस इज अ युनिव्हर्सल इश्यू आणि खूप प्रमाणात हे वाढलेलं आहे असं आपल्याला दिसतोय. आणि जर तुम्ही डेटा वगैरे पण घेतलेला आहे, नंबर ऑफ अरेस्ट, नंबर ऑफ केसेस, ते पण वाढत चाललेलं आहे. खरं तर जर बघितलं तर आधी दुसऱ्या म्हटल्यावर जे आता कॉलेज, बोला बोला मॅडम, विचार. हा, नाही, आपण कॉलेज आणि विद्यार्थ्यांबद्दल सांगत प्रश्न होता, विचारा तुम्ही. माझा प्रश्न असा होता की खरं तर महाराष्ट्रामध्ये याचा विळखा किती मोठा होतोय, त्याची व्याप्ती कशी वाढते, हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? हा, म्हणजे तुमचा प्रश्नाचं 2 भागामध्ये उत्तर देतो मी. सर्वात प्रथम कॉलेज स्टुडंट्स आणि बाकीचे जे यंगस्टर्स का, त्यामध्ये जे सप्लायर्स आणि पेडलर्स असतात, जे मेट्रोपॉलिटन मध्ये ऑपरेट करतात, मुंबई, पुणे किंवा नाशिक यासारख्या शहरामध्ये, तर ते लोक सर्वात प्रथम स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये टार्गेट करतात. कारण काय, जे यंगस्टर्स असतात ते टीनेजर्स असतात आणि ते खूप गलिबल क्राऊड त्याला म्हणतात, तसे असतात ते. त्यानंतर त्यांना हॅबिट करायचं, त्यांना ड्रग्सची पुरवठा करायची आणि त्यांना एडिक्शन लावायची, हे त्यांची मोडस ऑपरेंडी. एकदा एडिक्शन झाल्यानंतर ते आई वडिलांकडून, आपल्या पेरेंट्स कडून पैसे घेतात, पॉकेट मनी पैसे घेतात आणि गांजा, LSD, मॅफेड्रॉन, MD, कोकेन यासारखे ड्रग्ज वगैरे परचेस करतात छोट्या क्वांटिटीमध्ये. त्यांची मग त्यांना सवय किंवा हॅबिट्स, एडिक्शन्स लागतात आणि त्यानंतर तेच पेडलर, तेच सप्लायर या लोकांना, या मुलांना दे मेक देम एज सप्लायर्स, म्हणजे पेडलर बनवतात या लोकांना. आणि मग त्यांना पेडलिंग रिंग मध्ये ते लोक म्हणजे ऍज वर्क जॉब जे म्हणतात, सो दे पे देम विथ ड्रग्ज ओनली. आणि त्यानंतर ते क्राईम वर्ल्ड मध्ये एंटर होतात, ते यंगस्टर जे छोटे छोटे मुलं असतात, कॉलेजचे स्टुडंट्स, आणि त्यानंतर ते छोटेसे पेडलर्स, त्यानंतर मोठे सप्लायर्स. तर शॉर्ट मध्ये हे म्हणता येईल आपल्याला की विशेष सर्कल जे म्हणतात ना, राईट फ्रॉम कन्झ्युमर टू पेडलर्स. मग ह्या क्राईमच्या जगात हेच स्टुडंट्स, हे छोटेसे मुलं, ते ग्रॅज्युएट इन टू दॅट. कारण काय, जेव्हा एनसीबी मध्ये आम्ही पण हे बघितलं की जे अरेस्ट ज्या लोकांना केलं होतं, सो दे आर विदिन द एज ग्रुप ऑफ 18 years to 35 years. तर खूप लहान असतात, म्हणजे 12वीत, FI मध्ये किंवा ग्रॅज्युएशन मध्ये. तर यांची मोडस ऑपरेंडी असतात की यांना आधी ड्रग ऍडिक्ट करायचं, त्यानंतर सप्लायर वगैरे करायचं या लोकांना. पण हे ड्रग्ज महाग, दुसरा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रामध्ये, हे महाराष्ट्रामध्ये नाही, आधी पण सांगितलेलं आहे. पण खरं तर हे ड्रग्ज महागडे नसतात का? म्हणजे मी आता शो मध्ये मॅडम, म्हणजे आता लाईव्ह टीव्हीवर, म्हणजे आय डोंट वॉन्ट टू टेल द रेट्स ऑफ ड्रग्स. कारण का एकदा रेट सांगितल्यानंतर ते म्हणजे असं होणार की इट विल बी गिव्हिंग इन्स्पिरेशन टू दिस काइंड ऑफ पीपल. पण खरं आहे तुमचं की दोन्ही प्रकारचे ड्रग्ज असतात, जे स्वस्त पण असतात आणि जे महागडे पण असतात.
जे विदेशातून परदेशातून येतात ते म्हणजे त्यांची प्राइसेस वगैरे खूप जास्त असतात आणि बाकीचे जे लोकल ड्रग्ज असतात जसं की चरस गांजा दीज आर व्हेरी जे चीप म्हणजे स्वस्त ड्रग्ज असतात ते. आणि हे काय करतात आई वडिलांकडून जे पॉकेट मनी वगैरे त्यांना भेटतो आणि ते त्यामधूनच ते परचेस वगैरे करतात. दोन्ही प्रकारचे ड्रग्ज असतात जर तुम्ही बघितलं गेलं तर. खरं तर सर यांना सवय लावली जाते असं आपण जे सांगितलं त्या काळामध्ये विशिष्ट भागातल्या मुलांना हेरून त्यांना काही कमी किमतीत ड्रग्ज दिल्या जातात अशा वगैरे पद्धतीचं काही मोडस असतं का? काय नक्की मोडस आहे? मॅडम हे बरोबर आहे. हे बघा जे मेट्रोपॉलिटन सिटी जसं तुम्हाला सांगितलं मी जे रुरल भागात जे ग्रामीण भागात जे प्रकारचे ड्रग्ज आहेत ते चरस आणि गांजा ह्या प्रकारचे ड्रग्ज असतात. जे गांजा लोकल प्रोडक्शन वगैरे इलिगल जे लोक करतात आणि त्यानंतर दुसऱ्या स्टेट मधून पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणतात इलिगली ते तर आहे ते स्वस्त ड्रग्ज आहेत. पण जे शहरामध्ये जे ड्रग्ज आहेत ते डिफरंट प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे ड्रग्ज आहेत. जसं तुम्हाला आधी सांगितलं मी परदेशी ड्रग्ज जसं काय कोकेन LSD त्यानंतर हायड्रोपोनिक वीड त्यानंतर मॅथॅक्लोन मेटॅम्फेटामाइन ह्यासारखे ड्रग्ज वगैरे परदेशातून येतात आणि बाकीचे काही कुठले ड्रग्ज असतात जे महाराष्ट्रामध्ये पण इलिगली ते प्रोड्यूस वगैरे करतात. आपली महाराष्ट्र पोलीस आहे त्यानंतर DRI सारखी चांगली एजन्सीज वगैरे आहेत ते नेहमी सतत म्हणजे ड्रग बस फॅक्टरीज वगैरे करतात. आणि जर तुम्ही बघितलंय मुंबईची जी पट्टे आहेत ठाणा मुंबई आणि त्यानंतर जे इंडस्ट्रीयल बेल्ट्स वगैरे असतात तिथे यांची इलिगल फॅक्टरीज वगैरे असतात आणि ॲज रुटीन लॉट मेनी लॉ एन्फोर्समेंट एजन्सी दे बस द फॅक्टरीज ऑल्सो. तर त्यांचा जे मेन सेंटर ऑफ अट्रॅक्शन किंवा बिझनेस सेंटर आहे इलिगल बिझनेस सेंटर आहे ते तेच आहे आपला पुणे मुंबई आणि त्यानंतर नाशिक. खरं तर समीरजी हे सगळं कुठल्या राज्यांमधनं महाराष्ट्रात येत आहेत? कारण आधी आपल्याला माहिती होतं की पंजाब हे एक सेंटर आहे, गुजरात हे दुसरं सेंटर, आता महाराष्ट्रामध्ये एकानंतर एक अशा पद्धतीनं या फॅक्टरीज बस्ट होतात आहेत. तर काय सांगाल, काय हा मार्ग आहे? मॅडम जर तुम्ही बघितलं ना तर 2-3 प्रकारचे जसं ड्रग्ज आधी तुम्हाला सांगितलेले मी जे फॉरेनचे ड्रग्ज असतात. सो दीज फॉरेन रिलेटेड ड्रग्ज आर कमिंग फ्रॉम साऊथ अमेरिकन कंट्रीज. जसं की कोकेन वगैरे हे इथे ते बनू शकत नाही ते साऊथ अमेरिकन कंट्रीज तिथून इलिगली ते इम्पोर्ट करतात. आणि त्यानंतर दुसरा ड्रग्ज हिरोईन सारखे ड्रग्ज ते अफगाणिस्तान वगैरे बाकीचे यासारखे देशा इलिगली इम्पोर्ट हे आपले जे महामार्ग आहेत त्यानंतर ऑन पर्सन ऑन पॅसेंजर्स आहे त्यानंतर बाय शिप्स वगैरे कंटेनर्स मार्फत ते भारतात आणतात. त्यानंतर बाकीचे ड्रग्ज LSD हायड्रोपोनिक वीड ते नॉर्दर्न अमेरिकन कंट्रीज म्हणू किंवा युरोपियन कंट्रीज यासारख्या कंट्रीज मधून म्हणजे कॉन्टिनेंट मधून भारतामध्ये येतात. ते झाल्यानंतर कुठले प्रकारचे काही प्रकारचे असे पण ड्रग्ज आहेत जे महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चर करतात बाकीच्या सराउंडिंग स्टेट्समध्ये पण मॅन्युफॅक्चर करतात. मेफेड्रॉन जे MD वगैरे आता पकडलं गेलेलं आहे ज्याला मेओ म्हणतात MD म्हणतात मेफेड्रॉन म्हणतात आमच्या टेक्निकल लँग्वेजमध्ये त्याची पण खूप फॅक्टऱ्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बस्ट वगैरे केलेल्या आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण खूप फॅक्टरीज वगैरे बस्ट केलेल्या आहे. आणि त्यानंतर बाकीचे जे गांजा वगैरे आहेत ते सराउंडिंग स्टेट्स मधून पण इलिगली आपल्या महाराष्ट्रामध्ये आणता येतात लोकांना. तर ते पण खूप मोठ्या प्रमाणाने पकडलेले गेले आहे ऑलरेडी. सर अजून एक प्रश्न येतो मनात की एक काळ होता की जेव्हा महिला या ड्रग्स पासून दूर होत्या, मात्र आता आपण बघत आला आहात या काळामध्ये काय प्रमाण वाढलेलं आहे? फक्त पुरुष किंवा तरुणच नाही तर ज्या तरुणी आहेत त्या सुद्धा यात सामील आहेत का आणि किती झपाट्यानं त्यांचं प्रमाण वाढतंय? नाही बरोबर आहे मॅडम तुमचं अगदी 100% बरोबर आहे. कारण काय जेव्हा जे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज केस वगैरे करतात त्यामध्ये महिलांची पण खूप जास्त संख्या आहे आता तरी जेव्हा बघितलेलं आहे. आणि ते जे म्हणतात आणि सरप्राइझिंगली यामध्ये जे अप्पर सोसायटी जी महिला वगैरे असतात त्यांचं पण प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. त्यामध्ये 2-3 प्रकारचे इश्यूज वगैरे असतात जे म्हणतात पीर प्रेशर. जे बाकीचे जे तुमचे मित्र वगैरे असतात जे तुमची मंडळी असतात तर त्यामुळे ते पीर प्रेशर वगैरे जर तुम्ही ड्रग्ज नाही कन्झ्युम केलं देन यू आर नॉट कूल.
जे हे जे कन्सेप्ट आहे ते पण म्हणजे खूप अर्बनाइट्स महिलांमध्ये पण आहे तसं. आणि त्यानंतर दुसरं म्हटल्यावर टू इव्हेड लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज, जेव्हा एनसीबी मध्ये कार्यरत असताना खूप लेडी पेडलर्स त्यांच्यावरती पण ऍक्शन्स वगैरे घेतलं होतं आम्ही. आणि त्यामध्ये जस्ट टू इव्हेड लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज दे यूज महिलांना त्यांचा पण वापर हे ड्रग्स इंडिकेट करतात. आपल्याला जर विचारलं की एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचं प्रमाण हे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये कसं आहे, तर 100 मधनं आपण कशी टक्केवारी डिव्हाइड कराल? त्याचं सेवन कशा प्रमाणामध्ये होतंय? मॅडम आय वुड म्हणजे स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे नाही आता, पण जर रफली जर विचारलं गेलं तर 80% शहरामध्ये जास्त याचं प्रमाण वाढलेलं आहे. 80% मी देणार. बाकीचे जे ग्रामीण भाग वगैरे जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं मी, हे गांजा प्रकारचे ड्रग्ज यांचे सेवन जास्त आहे आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये. पण 80% मी हे शहराचे सर्व प्रमाण जास्त वाढलेले दिसते मला. अच्छा, खरं तर हे सगळं जर रोखायचं असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे नागरिकांना, पालकांना, तरुणांना हे कसं होऊ शकतं, खऱ्या अर्थानं कसं इम्प्लिमेंट होऊ शकतं? मॅडम यामध्ये काय म्हणजे बीट्स आणि पीसेस मध्ये जर आपण ऍक्शन घेतलं तसं नाही चालणार आपल्याला. वी शुड हॅव अ प्रोलॉंग स्ट्रॅटेजी, म्हणजे ज्याला म्हणतात एक होलिस्टिक अप्रोच आपल्याला पाहिजे. प्रॉपर एफिशियंट लॉ एन्फोर्समेंट जे 100% मी बघतोय ते लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज करतात. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस म्हणा, बाकीचे एजन्सीज म्हणा, ते 100% देतात ते आपलं. आणि दुसरं म्हटल्यावर जे अवेअरनेस आहे ते अवेअरनेस प्रॉपरली आपल्याला स्प्रेड करायचं आहे. ते कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये ट्रेनिंग ऑफ लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज ते पण सतत रीतीने चाललेलं आहे. आणि बाकीचं म्हणजे इफेक्टिव्हली जर म्हणजे खंबीरपणे स्ट्रिक्टली NDPS लॉ वगैरे जर आपण फॉलो केलं तर मला 100% वाटतं की हे प्रॉब्लेम्स लवकरच दूर होणार. चौथी गोष्ट जर म्हटलं तर जे रिहॅबिलिटेशन सेंटर्स वगैरे असतात, जे पालकांना जे प्रश्न वगैरे असतात, तर ते प्रश्न म्हणजे बाकीच्या एजन्सीजला पण तुम्ही ओपनली मेल करा, तुम्ही त्यांना विचारा. खूप सारे आपले नशामुक्त समितीज आहेत, मंडल्स आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, तर त्यांना तुम्ही अप्रोच करा आणि रिहॅबिलिटेशन मध्ये करा. पाचवी गोष्ट मी हे म्हणतो पालकांना पण आणि बाकीचे जे युवक वगैरे आहेत, जे आपले स्टुडंट्स आहेत, जे तुमचं शो वगैरे बघतात, त्यांना पण हे रिक्वेस्ट करतो, जेव्हा तुम्ही कुठले म्हणजे पेडलर्स किंवा कुठली ड्रग सारख्या ऍक्टिव्हिटीज बघितलं तर ताबडतोब तुमच्या लोकल पोलिसांना किंवा बाकीचे सर्व एजन्सीज लोकांना तुम्ही ताबडतोब काढवा. आणि जर तुम्हाला असं वाटेल की तुमची जे आयडेंटिटी वगैरे ते एक्सपोज होणार, आय एम शुअर, मला खात्री आहे, जर तुम्ही कुठल्या सिनियर ऑफिसर्सला अप्रोच केला तर ते पण प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला. नक्कीच. पण म्हणजे उद्देश हे आहे की ह्यासारखे म्हणजे जे घाण प्रकारचे जे व्यसन वगैरे, डोंट टॉलरेट दॅट. पालकांना पण तेच रिक्वेस्ट आहे, शिक्षकांना पण तेच रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही बघितलं डोंट टॉलरेट दॅट, इमिजिएटली रिपोर्ट टू दी लॉ एन्फोर्समेंट एजन्सी. येस, धन्यवाद. तुम्ही अत्यंत मोलाचा असा ऍडवाइस सुद्धा आज आमच्या प्रेक्षकांना दिलाय. 0 आवरमध्ये आपले मत व्यक्त केली त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावरचा पोल पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आपला आजचा प्रश्न होता, नाशिक MIDCत ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई, पंजाब गुजरात नंतर उडता नाशिक होतंय का? युट्यूबवर एकूण 8,000 मतं, 94% लोकांनी होय म्हटलंय, 6% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर 2,500 मतं, 87% लोकांनी होय म्हटलंय, 13% लोकांनी नाही म्हटलंय. X वरून 72% लोकांनी होय म्हटलंय, 28% लोकांनी नाही म्हटलंय. एक्स वरचाच हा परत पोल आहे. 55% लोकांनी होय म्हटलंय, 45% लोकांनी नाही म्हटलंय. तिकडे आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पोलीस आयुक्त रितेश कुमारांसोबत सर्किट हाऊसमध्ये बैठक केली.
त्याच बैठकीनंतर ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना अजित पवारांनी बोलावून घेतलं आणि ललित पाटील प्रकरणाची सखोल माहिती घेत काही सूचना केल्या. ललित पाटील फरार झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते आणि आता पालकमंत्री म्हणून अजित पवार ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय. नाशिकचं उदाहरण पाहिलं तर ड्रग्सचं जाळं आता शाळांपर्यंत पोहोचलंय आणि हेच आपल्या समाजासाठी घातक ठरणार आहे. त्यामुळे पालकांनो, ड्रग्स सगळीकडेच सापडत आहे. त्यामुळे तुम्ही राज्याच्या कुठल्याही शहरात असाल तरी सतर्क व्हा. मुलांना वेळ द्या, त्यांच्या सोबत संवाद वाढवा, कारण संवादातूनच असे धोके टाळणं शक्य आहे. तर नाशकातील कारवायानंतर अपेक्षा हीच की राज्यातील अशा टोळींवर कारवाईसाठी राज्य सरकार कठोर पावलं उचलेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.